मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जरांगेंच्या आंदोलनाबाबत हायकोर्टाने चौकट टाकली, त्यामुळे सरकारच्याही हातामध्ये काही नाही। कोर्टाच्या नियमानुसार आंदोलन झाल्यास हरकत नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। आमच्यासाठी जरांगेंचं आंदोलन राजकीय नाही। काही राजकीय पक्षाकडून जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न, पण त्यांचं नुकसानच होईल। फडणवीसांचा रोख कुणाकडे? मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू। जरांगे मेहबूदत उपोषणावर ठाम। मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि पुढेही आम्हीच सोडवणार। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मात्र कुणाचंही आरक्षण काढून घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू। सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव। आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची माहिती। समितीमधील सदस्यांसोबत जरांगेंशी चर्चा करायला जाणार, विखे पाटलांची माहिती। तर चर्चेसाठी मला फोन आलेला, मात्र नंतर त्यांच्यातच काय झालं माहिती नाही। जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगेनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचंही 30 ऑगस्टपासून नागपुरात साखळी उपोषण। जरांगेंच्या समोर सरकार झुकणार का, याकडे आम्ही लक्ष ठेवून गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। आंदोलनाला एका दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा। मराठा समाजाचा अपमान करू नका, मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्या, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात। फडणवीसांनी आंदोलकांशी चर्चा करावी, संजय राऊतांची मागणी। पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांच्या विरोधात गेल्यास ती त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणारी असेल, जरांगेंचा इशारा। अटी शर्तींचं पालन करू, कायदा मोडणार नाही। 20 अटींचं पालन करण्याचं जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र। आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। जरांगेंच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरमधून प्रत्युत्तर। इतिहास शिव्यांना नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो। प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। मराठवाड्यामधील सत्ताधारी विरोधी आमदार खासदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। आमदार संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडितांसह विलास भुमरे, खासदार सोनवणेंचा जरांगेंना पाठिंबा जाहीर। कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला जामीन। 18 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून अरुण गवळीला जामीन मंजूर। देवस्थान जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यामधून सुरेश धसांना वगळल्याचा पोलिसांचा अहवाल। आष्टीमधील देवस्थान इनाम घोटाळा प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंचे धसांवर आरोप। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।